तुम्ही तुमच्या पद्धतीने अंड्याची पोळी तर बनवली असेल, खाल्ली असेल, तर आता माझ्या पद्धतीने ही अंड्याची पोळी बनवून बघा. खूप टेस्टी बनते व खूप जास्त आवडते. आपण ही पावसोबतसुद्धा खाऊ शकतो व खिचडीसोबतसुद्धा खाऊ शकतो. तर आमच्या घरात तर खूप जास्त आवडते. तर तीच रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी अंडे असतात ना, ते फोडून घ्यायचे. जर एक अंड्याची बनवायची असेल तर एक अंडं फोडायचं, 2 अंड्याची बनवायची असेल 2 अंडे फोडायचे. तर त्या अंड्याच्या पेस्टमध्ये ना, म्हणजेच अंडं फोडून त्याच्यात आहे ना आपण चटणी टाकायची, चिमूटभर हळद टाकायची आणि ना टेस्टनुसार मीठ टाकायचं. जास्त नाही टाकायचं, खारी नाही करायची, कारण खारट जास्त कोणाला जात नाही. तर त्याला ना सगळं मिक्स करून घ्यायचं, सगळे मसाले. सगळे मसाले मिक्स करून झाले ना, तर खूप जास्त बारीक चिरून कांदा टाकायचा. त्यानंतर खूप बारीक चिरून टमाटर आणि कोथिंबीर टाकायची. हे थोडं थोडंच टाकायचं, जेणेकरून आहे ना आपली अंड्याची पोळी ना फाटेल. तर थोडं थोडंच टाकायचं. तर ते सगळं मिक्स करायचं. त्याच्यानंतर आहे ना, मी तवा हा गॅसवर गरम करायला ठेवला होता व तो छान प्रकारे तापला होता है ना. तर त्याच्यानंतर मी त्यात तेल टाकलं व त्याला चारी कोपऱ्याने पसरवून दिलं. त्याच्यानंतर अंडं टाकूयात आपण, म्हणजे जो पेस्ट बनवला आहे ते, व त्याला छान पसरवून द्यायचं गोल असं. पूर्णपणे गोल तर नाही होत, पण जसे झाले तसे. ते पसरवून झाले ना, तर त्याला 2 मिनटं बारीक गॅसवरच होऊ द्यायचं. आता कोणाची अंड्याची पोळी ही फाटून जाते, कोणाची बनत नाही. तर त्यासाठी ना बारीक गॅसवरच त्याला छान होऊ द्यायचं. ते आपोआप निघते. त्याच्यानंतर 2 मिनटानंतर ना मी आजूबाजूला तेल टाकलं. 2 मिनटं म्हणजे पूर्णपणे 2 मिनटं लागत नाही बरं का, 1.5 मिनटात पण होते. त्याच्यानंतर ते आजूबाजूला तेल टाकलं ना, ते काठ छान प्रकारे निघून जातात. व बाजूची साईड पण मागची साईड पण छान लाल झाली ना, शिजून झाली ना, तर तिला काढून घ्यायची. तर अशा प्रकारे अंड्याची पोळी नक्की ट्राय करा. म्हणजेच आमलेट खूप जास्त आवडेल. लहान मुलांना तर खूप जास्त आवडते व ती हेल्दी पण असते, म्हणून असे बनवून त्यांना द्या.